नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तेज क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघतोय संख्या मालिका. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्या मालिका टॉपिक बघतोय. प्रश्न पहिला, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? त्याच्यामध्ये पहिला प्रश्न 4, 8, 12, 16 आणि प्रश्नचिन्ह. बघा, प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला आहे तसे अंक लिहून घ्यायचे. पहिला 4, त्याच्यानंतर 8, 8 नंतर 12 आणि 12 नंतर 16. बघा, ह्या 4 आणि 8 मध्ये 4चा फरक आहे. 8 आणि 12 मध्ये पण 4चा फरक आहे आणि 12 आणि 16 मध्ये पण 4चा फरक आहे. मग पुढच्या संख्येमध्ये सुद्धा 4चा फरक असेल. 16 अधिक 4 झाले 20. प्रश्नचिन्हाच्या जागी अंक कोणता आला तर 20. प्रश्न दुसरा बघा, 1, 0, 3, 2, 5 आणि 6. मगाच्या सारखं आपण पहिल्यांदा अंक लिहून घेऊया. बघा, पहिला अंक आहे 1, त्याच्यानंतर 0, 3, 2, 5 आणि 6 आणि पुढं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता. बघा, एकाड एक अंक घ्यायचा. 1 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? इथे पण 2चा फरक आहे. बघा परत 0 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे? इथे पण 2चा फरक आहे. आणि 2 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. इथे फरक 2 ने वाढत गेला आहे. मात्र इथं 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे. 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. मग 5 आणि पुढच्या संख्येत पण 2चा फरक असेल. 5 आणि 2 संख्या झाली 7, म्हणून उत्तर आलं 7. बघा मित्रांनो, उत्तर काय आलं? 7. जर मित्रांनो त्यांनी या 7ची पुढची संख्या विचारली असती तर पहिल्यांदा इथं कितीचा फरक आहे? 2चा, इथं 4चा, मग इथे कितीचा फरक आला असता? 6चा फरक आला असता. त्याप्रमाणे इथं 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे. 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7 मध्ये सुद्धा 2चा फरक येईल, म्हणून उत्तर काय येईल? 7 येईल. पुढचा प्रश्न बघा, 2, 7, 17, 32 आणि प्रश्नचिन्ह. बघा, पहिल्यांदा अंक लिहून घेऊया. 2, 7, त्याच्यानंतर आहे 17, त्याच्यानंतर 32 आणि प्रश्नचिन्ह आहे. बघा, 2 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? तर 5चा फरक आहे. ते बघा, 7 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे? तर 10चा फरक आहे. आणि 17 आणि 32 मध्ये कितीचा फरक आहे? 15चा फरक आहे. आणि 32 मध्ये आणि पुढच्या येणाऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक येईल? तर तो 20चा फरक येईल, कारण इथे फरक 5 ने वाढत गेला आहे. म्हणून 32 अधिक 20 किती येईल तुमचं? 52. बघा, पुढचा प्रश्न 1, 4, 27, 16, 125 आणि 36. हा प्रश्न बघितल्या या सगळ्या वर्ग संख्या हे लक्षात येतं. सुरुवातीला बघा, अंक लिहून घेऊया आधी. पहिला अंक आहे 1, 4, 27, 16, 125 आणि 36 आणि पुढची येणारी प्रश्न संख्या. बघा, 1चा घन किती येईल? 1. 2चा वर्ग किती येईल? 4. परत 3चा घन 27, 4चा वर्ग 16, 5चा घन 125 आणि 6चा वर्ग 36,
मग इथं काय येईल मित्रांनो, तर 7चा घन येईल. 7चा घन किती, 343. उत्तर काय आलं, 343. बघा पुढचा प्रश्न आहे 8, 9, 13, 22, 38, 63 आणि प्रश्नचिन्ह. बघा पहिल्यांदा अंक लिहून घेऊया. पहिला आहे 8, 9, 13, 22, 38, 63 आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे. बघा 8 आणि 9मध्ये 1चा फरक आहे. त्याच्यानंतर 9 आणि 13मध्ये 4चा फरक आहे. 13 आणि 22मध्ये 9चा फरक आहे. परत 22 आणि 38मध्ये 16चा फरक आहे. आणि 38 आणि 63मध्ये 25चा फरक आहे. बघा मित्रांनो, ह्या 1, 4, 9, 16, 25 ह्या सगळ्या वर्गसंख्या, 25 नंतर येणारी वर्गसंख्या ही 36 असेल. म्हणून 63 अधिक 36 किती झाले मित्रांनो, तर 99. आपलं उत्तर काय आलं, 99. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा 50, 51, 55, 64, 80, 105 आणि प्रश्नचिन्ह आहे. बरोबर, सुरुवातीला लिहून घेऊया. बघा 50, त्याच्यानंतर 51, 55, 64, 80, 105 आणि प्रश्नचिन्ह. बरोबर, 50 आणि 51मध्ये बघा 1चा फरक आहे. 51 आणि 55मध्ये पुन्हा 4चा फरक आहे. 55 आणि 64मध्ये 9चा फरक आहे. 64 आणि 80मध्ये सुद्धा 16चा फरक आहे. 80 आणि 105मध्ये 25चा फरक आहे. आणि 105 आणि पुढच्या येणाऱ्या संख्यामध्ये कितीचा फरक असेल, तर मित्रांनो तर 36चा फरक असेल. हे गणित सेम वरच्या गणितासारखं आहे. इथं सुद्धा वर्गसंख्या आहे, त्या 25 नंतर येणारी वर्गसंख्या ही 36 असेल. म्हणून 105 अधिक 36 बरोबर 141. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 49, 121, 169 आणि 289 आणि प्रश्नचिन्ह. बघा आहे तशा संख्या लिहून घेऊया आधी. पहिली आहे 49, 121, 169, 289 आणि प्रश्नचिन्ह आहे. बघा 49 हा 7चा वर्ग आहे. त्याच्यानंतर 121 हा 11चा वर्ग आहे. 169 हा 13चा वर्ग आहे. आणि 289 हा कितीचा वर्ग आहे मित्रांनो, तर 289 हा 17चा वर्ग आहे. ह्या सगळ्या 7, 11, 13, 17 ह्या सगळ्या काय आहेत, तर मूळ संख्या आहेत मित्रांनो. ह्या मूळ संख्यांचे वर्ग केल्या. 7 नंतर मूळ संख्या ही 11 येते, 11 नंतर 13 येते, 13 नंतर 17 येते आणि 17 नंतर मूळ संख्या कोणती येईल, तर 19 येईल. ह्या 19चा वर्ग मित्रांनो किती, तर 361 आहे. बघा मित्रांनो 6 गुणुले 2 केलं आणि त्याच्यामध्ये अधिक 2 मिळवलं तर 14 येते. त्याच्यानंतर पुढची संख्या 14 आहे. 14मध्ये पण गुणुले 2 केलं, 14 दुनी झाले 28, 28मध्ये 2 अधिक केले तर 30 मिळत आहेत. 30 गुणुले पुन्हा 2 केले, 30 दुनी झाले 60, 60 अधिक 2 केले तर 62 मिळत आहेत. परत 62 गुणुले 2 केले तर 124 मिळतात. 124मध्ये 2 अधिक केल्यानंतर 126 मिळतात. तर उत्तर काय झालं मित्रांनो, 62 झालं. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 5, 20, 100, 600 आणि प्रश्नचिन्ह. बघा अंक आहे तसे लिहून घेऊयात. बघा पहिला आहे 5, 20, 100, 600 आणि हे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह म्हणजे आपण बॉक्स करतो, त्या बॉक्समध्ये प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल ती लिहायची आपल्याला. बघा 5ला गुणुले 4 केलं तर 20 मिळतात. बरोबर, 20ला 5 गुणुले केलं तर 100 मिळतात. 100ला 6 गुणुले केलं तर 600 मिळतात. बघा क्रमाने आले 4, 5, 6. 6 नंतर कोणता अंक येईल, तर 7 येईल. जर 600ला 7ने गुणलं तर 4200 उत्तर येईल.
बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 3, 8, 15, 24, 35 आणि प्रश्नचिन्ह आहे. तसे प्रश्न लिहून घ्या बघा. 3, 8, 15, 24, 35 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते बघा. 3 आणि 8मध्ये बघा, जर आपण 2चा वर्ग केला वजा 1 जर केला, 2चा वर्ग झाला 4, 4 वजा 1 आले 3, बरोबर. परत पुढच्या याच्यामध्ये बघा, 3चा वर्ग वजा 1 केला, 3चा वर्ग किती आहे 9, 9 वजा 1 किती झाले तुमचे 8. पुढचं 15चा बघा, 4चा वर्ग वजा 1 केले, 16 वजा 1. पुढं बघा, 5चा वर्ग वजा 1 केलं, 5चा वर्ग आहे 25, 25 वजा 1 आलं 24. पुढं बघा, 6चा वर्ग केला वजा 1 केलं, 36 वजा 1 उत्तर आलं 35. परत बघा, 5 नंतर 6, 6 नंतर परत आला पुढचा अंक कोणता आहे तर तो 7 आहे. बघा, 7चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग किती आहे 49 वजा 1 उत्तर आलं 48. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. 216, 125, 64, 27 आणि प्रश्नचिन्ह आहे. तसे अंक लिहून घेऊया बघा. 216, 125, 64, 27 आणि प्रश्नचिन्ह जागी कोणता अंक येईल तो बघा. पहिला 216 आहे. 216 हा 6चा घन आहे मित्रांनो. 125 हा 5चा घन आहे. 64 हा 4चा घन आहे. 27 हा 3चा घन आहे. तर हा 2चा घन काय येईल तर 8 येईल. बघा, 6, 5, 4, 3, 3 नंतर 2 येईल. प्रत्येक अंकाच्या इथं घन घेतलेले आहे. पुढचा प्रश्न बघा. 1, 2, 10, 37, 101 आणि 226 आहे. तसे अंक लिहून घेऊया बघा. 1 नंतर आहे 2, 10, 37, 101 आणि 226 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येत बघा मित्रांनो. इथं जर आपण 0चा वर्ग अधिक 1 केला तर आपल्याला 1 मिळून जाईल, बरोबर. इथं 1चा वर्ग अधिक 1 केला तर 2 मिळून जाईल. इथं 3चा वर्ग अधिक 1 केला, 3चा वर्ग 9 अधिक 1 झाले 10. इथं बघा, इथं 1 नंतर बघा, इथं 1चा फरक आहे. याच्यानंतर आपण इथं 2चा फरक घेतला. ह्याच्यानंतर आपण 3 अधिक 3 केले तर 6 मिळतात. 6चा वर्ग अधिक 1 केला तर 37 मिळतो. इथं परत 4, 6 आणि 4 10, 10चा वर्ग अधिक 1 100 अधिक 1 101. 4 नंतर इथं आहे फरक 5चा. बघा, 10 आणि 5 झाले 15, 15चा वर्ग अधिक 1 225 अधिक 1 226. त्याच्यानंतर बघा, 6चा फरक 15 आणि 6 झाले 21, 21चा वर्ग अधिक 1 तुमचे उत्तर झालं 442. 21चा वर्ग 441 अधिक 1 442. हे नसेल समजलं तर परत सांगतो मित्रांनो. अगोदर पहिली संख्या आहे 1, त्याच्यामध्ये 0चा वर्ग अधिक 1 केला, उत्तर आलं 1. त्याच्यानंतर 1चा वर्ग अधिक 1 केला 2 आलं. इथं 2चा फरक आहे. परत इथं 3चा, इथं 4चा, इथं 5चा, इथं 6चा असं केलं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, इथं पुढचा प्रश्न 0, 2, 6 प्रश्नचिन्ह 20 आणि 30 आहे. बघा, आहे तसे लिहून घ्या. 0, 2, 6 प्रश्नचिन्ह 20 आणि 30. बघा, 0 आणि 2मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो. 0 आणि 2मध्ये 2चा फरक आहे. 2 आणि 6मध्ये 4चा फरक आहे. 2 फरक वाढत गेलाय, मग कितीचा फरक होईल. 4 आणि 2 6 झाले. 6 आणि 6 किती झाले 12. 12 आणि परत
20मध्ये बघा 6 नंतर 8चा 12 आणि 8 20, परत 8 नंतर 10, 20 आणि 10 30. उत्तर किती आलं मित्रांनो? 12. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 9/2, 18/4, 36/16 आणि 72/? बघा आहे तसं लिहून घ्या. 9/2, 18/4, 36/16 आणि 72 प्रश्नचिन्ह आहे. बघा 9ला जर 2ने गुणलं तर 18 येईल. 18ला जर 2ने गुणलं तर 36 येईल. 36ला जर 2ने गुणलं तर 72 येईल. इथे पण बघा 2ला 2ने गुणलं तर 4 येते, बरोबर. इथं फरक वाढत गेला आहे. 4ला जर 4ने वाढत गेलं तर 16 होईल. इथं 2चा फरक वाढला मित्रांनो. किंवा त्याच संख्येने जरी गुणलं तरी चालेल. 16ला जर 16ने गुणलं तर 256 आलं. इथं 2 आहे, इथं 2ला 2नेच गुणलं म्हणून 4 आलं. इथं 4 आहे, 4ला 4नेच गुणलं म्हणून 16 आलं. इथं 16 आहे, 16ला 16नेच गुणलं म्हणून 256 उत्तर आलं मित्रांनो. बघा मित्रांनो पुढचं गणित बघूया. 12/13, 14/11, 16/9 आणि 20/5. बघा आहे तसं लिहून घ्या. सुरुवातीला पहिला आहे 12/13, दुसरा आहे 14/11, तिसरा आहे 16/9, 14 प्रश्नचिन्ह आहे, 5वा आहे 20/5. बरोबर. बघा पहिला कोणता आहे? 12/13. इथं बघा 12 अधिक 2 केले तर 14 मिळतात. 14मध्ये परत अधिक 2 केले तर 16 मिळतात. बघा 16मध्ये जर अधिक 2 केले तर 18 मिळायला पाहिजे आणि 18मध्ये अधिक 2 केले तर बरोबर 20 मिळतात. बघा नंतर खाली बघा 13 आहे. 13मध्ये वजा 2 केले तर 11 मिळतात. 11मध्ये वजा 2 केले तर 9 मिळतात. 9मध्ये जर वजा 2 केले तर किती मिळतील मित्रांनो? तर 7 मिळतील. 7मध्ये पुन्हा वजा 2 केले तर 5 मिळतात. उत्तर आलं 18/7. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.